नमस्कार, मी आयेशा सय्यद. तुम्ही पाहताय ब्राऊन टाउन. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुण्यात येतात. त्यानिमित्तानं काँग्रेसमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आणि पुण्यामधले तरुण त्यांना भेटायला एक्साइटेड आहेत. त्यानिमित्तानं आपण बोलणार आहोत माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी. यशोमतीताई, तुमचं स्वागत आहे सगळ्यात आधी तर. नमस्कार. आणि राहुल गांधी पुण्यात येतात त्यानिमित्तानं एक मोठा इव्हेंट पुण्यामध्ये होतोय, तर कशा प्रकारचं एकंदरीत वातावरण आहे? एक उत्साह आहे, जणू काही दिवाळी आल्यासारखं वाटतंय. लेकरांमध्ये एवढा उत्साह आहे, मुलींमध्ये आहे, मुलांमध्ये आहे. मुली मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि छात्रो की गूंज आहे. म्हणजे छात्रो की गूंज, विद्यार्थ्यांच्या मनातलं त्या ठिकाणी राहुलजी ऐकणार आहेत आणि राहुलजी काय प्लॅनिंग करताय विद्यार्थ्यांसाठी हे विद्यार्थ्यांना सांगणार आहेत. तर मोठा उत्साह या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि येथील माझं मत असं आहे की खूप गर्दी होईल. आणि ज्यांना या कार्यक्रमात सहभागी व्हायचं त्यांच्यासाठी कशा प्रकारे ते रजिस्ट्रेशन करू एक शकतात? QR कोड आहे, तो सगळ्यांना आम्ही डिस्प्ले केलेला आहे. सगळ्या बॅनर्सवर, पोस्टर्सवर त्या ठिकाणी आहे. काही ठिकाणी पॅम्पलेट्स, कार्ड्स पण मोठ्या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. तो QR कोड स्कॅन करायचा. त्याच्यानंतर एक फॉर्म येतो. तो फॉर्म आल्यानंतर तुम्ही तुमचं नाव वगैरे लिहायचा आणि घोस्ट नाहीये, म्हणजे AI चा तुम्ही नाही आहात हे त्याच्यामध्ये तुम्हाला लिहून द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट येतं. मग स्कॅनिंग करायचं आणि आतमध्ये यायचं. अच्छा. आता एकंदरीत तुम्ही विद्यार्थ्यांना भेटताय. 2-3 दिवसापासून आम्ही पाहतोय की काँग्रेसचे सगळे नेते पुण्यामध्ये फिरतायत, मुलांशी बोलतायत. तुम्हाला असे काही प्रश्न सांगितले तरुणांनी की हे प्रश्न आमचे राहुल गांधींपर्यंत पोहोचायला हवेत? मला काल एक 11 वर्षाचा मुलगा भेटला. मी येत होती, म्हणे तुम्ही यशोमती ताई आहे का, तुम्ही राहुल गांधींना ओळखता का? म्हटलं हो. गर्दीत होती. तो आला धावत, स्कूल युनिफॉर्म मध्ये होता आणि मला म्हणे मला तुमच्याशी बोलायचंय, माझा निरोप तुम्ही राहुल गांधींना द्याल का? मी म्हंटल काय बाबा, मला काय कौतुक वाटलं. म्हटलं एवढंस लेकरू काय बोलायचंय त्याला कुणाच ठाऊक. तो म्हटला माझ्या मामाचं लग्न होत नाहीये कारण परवा पेपर फुटला, माझं पण लग्न नाही होणार का म्हणे पेपर फुटीमुळे. मी म्हटलं नाही, ही पेपर फुटी आपण थांबवू, तुझ्या मामाचं पण लग्न करू आणि तुझ्या याचा म्हणला पत्ता आता घेऊन या, याचं लग्न आपण करू. अच्छा, वेगवेगळे असे अनुभव येत असतील. मात्र आता पुण्यामध्ये पाहिलं तर एक उत्साहाचं वातावरण येत आहे. म्हणजे मागचे बरेच दिवस असं वातावरण पाहायला मिळत नव्हतं. आता एक वेगळं काँग्रेसच्या बहुतेक वलय आलेलं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा काँग्रेसला चांगले दिवस येतील असं बोललं जातंय. सो कसं वातावरण बदलतंय काँग्रेसच्या अवतीभोवती? बघा, पुण्यातलंच नव्हे तर साऱ्या देशातलं वातावरण बदलतंय. जी अरेरावी, जी दादागिरी, जी धमकीगिरी, जी हिटलरगिरी चालत होती, त्या हिटलरगिरीच्या विरोधात त्या ठिकाणी सगळेजण आहे. आणि आता मला असं वाटतंय की देश या युवकांच्या हातात आपल्याला द्यायचा आहे. तर आपण पण त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि युवकांनी मोठ्या उत्साहामध्ये हा देश सांभाळण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. हा. आणि ताई, विरोधकांकडून तुमच्यावर आरोप होतोय की काँग्रेस एका ठराविक लोकांनाच घेऊन पुढे जाते, विद्यार्थ्यांशी फक्त बोलताय. असं काही नाहीये. काँग्रेस काँग्रेस आहे, विद्यार्थी विद्यार्थी आहे, QR कोड आहे, रजिस्ट्रेशन आहे. जो पाहिजे तो येऊ शकतो. आणि तुम्ही महिला आहात आणि मी पण, तर त्या अर्थाने काय वेगळे प्रश्न आहेत जे राहुल गांधींपर्यंत किंवा तुम्ही पुढे जाऊन सोडवणार आहात? मी काही विद्यार्थ्यांशी बोलत होते, त्यावेळेला मी त्यांना विचारलं, विद्यार्थिनींना म्हणलं तुमचे प्रॉब्लेम्स आणि मुलांचे प्रॉब्लेम्स एकच आहे का? तर त्या जोरात ओरडल्या होत्या नाही. वेगळे वेगळे विषय आहेत. लग्नाचे विषय असतात, हायजीनचे विषय असतात, प्रवासाचे विषय असतात. काही मुलींना लायब्ररीमध्ये जाऊ देत नाहीये. 7 वाजल्यानंतर गर्ल्स आर नॉट अलाउड, सो वी हॅव टू अलाउ ऑल ऑफ देम. एवढंच आहे. बरीच तरुण मंडळी आहेत जी सध्या काँग्रेसकडे एक आकर्षित होताना पाहायला मिळतात. त्यांना तुम्ही काय आवाहन कराल उद्याच्या कार्यक्रमाला येण्यासाठी? आ जाओ, सुनिए, तुम्हारी मन की बात हमको सुननी है, हमारी मन की बात नहीं कहना है. हम भी आपके लिए सोच रहे हैं, आप भी सोचिए आपके लिए और देश को हाथ में लीजिए.